प्रत्येक मुलाकडे कमी जास्त प्रमाणात का होईना सर्जनशीलता ही उपजतच असते. लाख मोलाची बाब म्हणजे रोजच्या शिकवण्यात अनेक संधी देऊन तिला खत पाणी घालता येतं. शाळेत मूल्यवर्धन उपक्रम आयोजित करताना अशा भरपूर संधी देणं कसं शक्य आहे हे SCERT मधून सेवानिवृत्त झालेले उपसंचालक श्री विद्याधर शुक्ल यांनी या फिल्ममधून उलगडून दाखवलं आहे. पूर्वी कुणाला न सुचलेला, नाविन्यपूर्ण, व्यवहारात उपयोगी असलेला विचार करता येणं म्हणजे सर्जनशीलता किंवा कल्पकता. जीवनातल्या यशासाठी शिक्षणात अशा सर्जनशीलतेची पेरणी आणि मशागत करणं गरजेचं आहे. सर्वच मुलांच्याकडे कल्पकता असते का, असा एक प्रश्न शिक्षकांच्या मनात साहजिकच येऊ शकतो. संशोधन असं सांगतं की प्रत्येकाकडे सर्जनशीलता उपजतच कमी जास्त प्रमाणात असतेच. रोजच्या शिकवण्यात अनेक संधी देऊन ती सर्जनशीलता अधिक विकसित करता येते. मूल्यवर्धन उपक्रमात मुलं कधी जोडीत तर कधी गटात बसून सहयोगी पद्धती वापरून शिकतात. बैठक व्यवस्था वेगळी आणि अनौपचारिक असते. गटात मुलांची संख्याही कमी असते. अशा वेळी बरोबरीच्या मुलांशी गप्पा मारण्याची संधी मिळते. मग काय, मुलं अगदी मोकळी होतात. अशा दडपणमुक्त वातावरणातच कल्पकतेचे कोंब फुटतात. कितीतरी उपक्रमात मुलांना मुक्तपणे, स्वतंत्रपणे आणि एकत्र विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, पहिलीसाठी मारामारी, ढकलाढकली अशा अवघड प्रसंगातून सुटका कशी करून घेता येईल अशी चर्चा वर्गात होते. कोणालाही नाउमेद न करता शिक्षक सर्व उत्तरं स्वीकारतात. मग मुलांचा संकोच गळून जातो, पडतो आणि कल्पकता उमलायला लागते. मूल्यवर्धनच्या बहुतेक उपक्रमात हे तंत्र वापरलं आहे. चौथीच्या तोडू नका या उपक्रमात झाडे तोडत राहिलो तर पुढे काय परिणाम होतील. तिसरीत पिण्यायोग्य पाणी या उपक्रमात पाणी वाचवण्याचे उपाय कोणते असे प्रश्न आहेत. यावर मुलं कल्पकतेने पर्याय शोधतात. 6वीमध्ये अनैतिक वागणूक या उपक्रमात अजय नवीन बॅटसाठी फसवून पैसे कसे गोळा करतो याची गोष्ट आहे. ती वाचून मुलांना अनैतिक वागण्याचे परिणाम दाखवणारं नाटुकलं मुलांनीच कल्पना करून आयत्या वेळी तयार करून सादर करायचं असतं. त्यात शिक्षक मदत करत नाहीत. 5वीत शब्दाविण बोलणे या उपक्रमामध्ये मुलं न बोलता राग, भीती, आनंद अशा भावना व्यक्त करतात. असा अभिनय करताना निरनिराळी पात्र कशी वागतील याची कल्पना करावी लागते. 5वीच्या माझी शाळा या उपक्रमात शाळेचे चित्र काढायला सांगतात. पहिलीत माझा परिचय, माझे कुटुंब. तिसरीत सुपरस्टार अशा कविता म्हणतात. 6वीत कुटुंबातल्या आनंदाच्या क्षणांचे चित्र काढतात. प्रत्येक कलानुभव हा कल्पकतेची मशागत करणारा असतो. 5वीच्या संकटकाळी या उपक्रमात मायाला कोणीतरी उद्या बस स्टॉपवर 50 रुपये दे, नाहीतर वाईट परिणाम होतील अशी चिठ्ठी पाठवते. गौतमच्या सायकलवरून जाताना जयेशनं केलेलं विज्ञानाचं मॉडेल खाली पडून मोडतं. 7वीत झॉग सारख्या परग्रहावर मानवी वस्ती करण्यासाठी मुलांनी चर्चा करून कायदे करायचे आहेत. या सर्व प्रसंगी तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न कल्पनाशक्तीला खाद्य पुरवतो. 7वीच्या उपक्रमातल्या नैतिक लोककथांमध्ये गोष्टींचा शेवट मुलांनीच आपली कल्पकता वापरून पूर्ण करायचा आहे. मूल्यवर्धन उपक्रमातून सर्जनशीलता कशी वाढवता येईल याची ही केवळ उदाहरणं आहेत. अशी इतर अनेक उदाहरणं मूल्यवर्धन उपक्रमाच्या पुस्तिका चाळताना जागोजागी दिसतील. चला, मूल्यवर्धन उपक्रम नियमितपणे घेऊया. मुलांना अधिक सर्जनशील बनवूया.